नमस्कार मुलांनो, मी सादर करते सौ एस बी रत्नपारखी, जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाळा निळा, तालुका जिल्हा नांदेड. इयत्ता 7वी मधील आज आपण वनस्पतीची रचना व कार्य हा पाठ पाहूया. परिसरात आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात, परंतु त्याची अवयव कोणती आहेत? वनस्पतीचे मूळ अवयव मूळ, खोड, पाने, फुले इत्यादी आहेत. हे विशेष गुणधर्मानुसार आपण त्याची ओळख आज करून घेणार आहोत. पहिला वनस्पतीची रचना या अंतर्गत पहिला मुद्दा आहे मूळ. मुलांनो, आपली आई घरी कडधान्य भिजवते व त्या कडधान्याला भिजवल्यानंतर त्याला काही वेळानंतर मोड येतात. आकृतीमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की जेव्हा आपण बी जमिनीत रुजवतो त्यावेळेस त्या बियाला जमिनीच्या वरती जो भाग फुटतो त्याला अंकुर म्हणतात आणि जमिनीच्या आतमध्ये जो भाग वाढतो त्याला आदिमूळ असे म्हणतात. दुसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं असता जमिनीच्या अंतर्गत जी मुळाची वाढ होते त्या मुळाची आपल्याला रचना यावरून समजते. हा सोटमूळ या मुळाचा प्रकार आहे. या मुळाला अनेक प्रकारच्या फांद्या फुटल्यासारखं आपल्याला दिसतं. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आदिमूळ असे म्हणतात आणि हे आदिमूळ जसजसे जमिनीत वाढते तसा त्याची लांबीही वाढते. मूळ हे जमिनीला आधार देत असतात. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवाला मूळ असे म्हणतात. जमिनीच्या काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीवर दूरवर पसरत जातात. मुळे झाडांना आधार देतात. मुळे जमिनीतील क्षार, पाणी आणि जीवनसत्वे हे शोषून घेतात आणि वनस्पतीला पुरवतात. आकृतीमध्ये दाखवलेला जे मुळाचा प्रकार आहे हा सोटमुळाचा प्रकार आहे. मुळाच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे असतात, त्यांना मूळरोम म्हणतात. मुळाच्या टोकाला जो नाजूक भाग असतो ज्यामुळे मुळाची जमिनीमध्ये वाढ होत असते त्याला इजा होऊ नये म्हणून एक टोपीसारखे आवरण असते, त्याला मूळ टोपी असे म्हणतात. तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला एक चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये एका काचीच्या बरणीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कांदा लावलेला दिसत आहे. तर काही दिवसानंतर आपण जर त्या कांद्याचे निरीक्षण केले तर दुसऱ्या बरणीतल्याप्रमाणे आपल्याला चित्र दिसेल. त्या कांद्याला मुळं फुटलेली दिसतात, पाण्याची पातळी कमी झालेली दिसेल आणि वरच्या भागामध्ये हिरव्या भागाचा एक पानासारखं भाग आलेला आपल्याला दिसेल. यावरून आपल्याला असे लक्षात येते की कांद्याच्या मुळांनी पाणी शोषून घेतलेले आपल्याला दिसेल. कांद्याला जी मुळं आलेली आहेत तर ती तंतुमय मुळे या प्रकाराची मुळे आहेत. मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे 2 प्रकार आहेत. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात. मोहरी, ज्वारी, मका, धने यांचे दाणे आपण पेरल्यानंतर त्याची वाढ केली असता
त्या रोपांचे जी मुळं आहेत त्याचे आपण निरीक्षण करून पाहू शकतो. ज्वारी, ऊस, मका या वनस्पतींची मुळे आगंतुक मुळे असतात, कारण की ती खोडापासून वाढलेली असतात. मुळांची जी कार्य आहेत, वनस्पतीला घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे, ही मुळांना कार्य करावी लागतात आणि यासाठी त्यांच्यामध्ये काही बदल होतात, तर त्या मुळांना रूपांतरित मुळे असे म्हणतात. मुळांचे अजून काही प्रकार आहेत. हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश होतो. काही मुळे ही मांसल प्रकारची असतात. उदाहरणार्थ मुळा, गाजर, बीट यासारखी मुळे ही फुगीर आणि मांसल असतात. यानंतरचा वनस्पतीच्या अवयवांचा भाग आहे खोड. या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की खोडाचे काही भाग आहेत. कांडे, पान, मुकुल, पेर, वाढणारे टोक आणि मुकुल. जेव्हा बी आपण जमिनीत रुजवतो, जो भाग वरच्या दिशेने वाढतो त्याला आपण अंकुर म्हणतो, आणि जो अंकुराचा भाग जेव्हा वरती जमिनीवर वाढतो तो खोडाचा भाग असतो. अंकुरापासूनच खोडाची वाढ होते. अंकुर जसजसा वरती वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते व त्या खोडावर पेरे असतात, ज्या ठिकाणी पाने फुटतात. 2 पेरातील अंतराला कांडे असे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. एक फांदी घेऊन असे खोडाचे निरीक्षण आपण करू शकतो. वनस्पतीचा तिसरा भाग आहे पान. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. पानाची आकृतीवरून आपण भाग पाहू शकतो. पर्णतल, उपपर्ण, देठ, मध्यशीर, शीर, पर्णधारा आणि पर्णाग्र हे पानाचे भाग आहेत. पान आपल्याला या 3 पानांच्या आकारासारखे पाहायला मिळतात. परिसरामध्ये अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळतात. काही पान हे सलग असतात, त्यामध्ये मध्यशीर ठळक दिसते आणि उपशिरा असतात. काही पानाच्या कडा या दंतेरी असतात आणि काही पानं हे खंडित पाने या प्रकारची वनस्पती आपण परिसरामध्ये पाहतो. पानाचा रंग हा हिरवा असतो. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र असे म्हणतात आणि वनस्पती अन्न तयार करतात ते पान या अवयवामध्येच. सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात आणि ह्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असतात. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. पानांचे 2 प्रकार आहेत, साधे पान आणि संयुक्त पान. पान हे वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे, कारण पानामध्ये जी अन्ननिर्मिती केली जाते ती आपल्याला फळरूपाने तर मिळतेच, परंतु वनस्पती स्वतःसाठी त्या अन्नाचा उपयोग करतात.
त्यानंतरचा वनस्पतीचा भाग आहे फूल. फूल म्हटले की आपल्या डोळ्यांना सुखावा मिळतो आणि फुलं, रंगीबेरंगी फुले पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटते आणि फुलांचा उपयोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी होत असतो. फुलांचा उपयोग औषधी निर्मितीसाठी होतो, सुशोभनासाठी होतो. तर या फुलाची आकृती आपण पाहूया. हे आपल्या परिचयाचेच फूल आहे, जास्वंदीचे फूल. त्याची आकृती आपल्याला दिसत आहे. फुलांचे काही भाग असतात: देठ, निदलपुंज, व्रंत, परागकोश, कुक्षिव्रंत, कुक्षी, दलपुंज, अंडाशय हे फुलांचे भाग आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की फुलाचे ठळक दिसणारे भाग यामध्ये दाखवलेले आहेत. कुक्षी, परागकोश, देठ जो हिरव्या रंगाने दिसतो, पाकळी, हे सर्व फुलांमध्ये हे भाग आपल्याला दिसून येतात. याप्रमाणे आपण परिसरातील अनेक प्रकारच्या वनस्पतींची जी फुले आहेत त्याचे निरीक्षण करू शकतो. फुलाला लांब किंवा आखूड देठ असते. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पधारा असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पधारावर असतात. निदलपुंज, कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे फुलाचे जे आवरण असते याला निदलपुंज म्हणतात. दलपुंज, दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, कण्हेर या फुलांच्या दलपुंजाचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा आणि त्यावरून आपण दलपुंज या भागाविषयी अधिक माहिती मिळवू शकतो. त्यानंतरचा फुलाचा भाग आहे पुमंग. फुलाचा हा पुल्लिंगी भाग आहे. तो पुकेसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश व व्रंत असतात. त्यानंतरचा भाग आहे जायांग. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो. त्यात कुक्षी, कुक्षिव्रंत व अंडाशय असते. परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातून परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. परागीभवन ही प्रक्रिया फक्त फुलामध्ये होते. परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. पान क्रमांक 14 वर एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याद्वारे आपण परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या फुलांचे निरीक्षण करून त्याविषयी माहिती घेऊ शकतो. त्यानंतरचा वनस्पतीचा अवयव आहे फळ. आपल्या अन्नातील अविभाज्य घटक म्हणजे फळ. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळं खातो आणि ही प्रत्येक फळं हे रंगाने, चवीने वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांच्या आकारात, रंगात, चवीत विविधता आपल्याला आढळून येते. आंब्यात एकच कोय असते तर फणसामध्ये अनेक प्रकारच्या बिया व गरे निघतात. काजूसारखे जे फळ आहे त्या फळामध्ये बी थोडीशी फळाच्या बाहेर आलेली आपल्याला दिसते.
शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी यासारख्या बिया आपण 3 ते 4 तास पाण्यात भिजवल्या व त्या दाबल्या तर त्याचे 2 समान भाग होतात. म्हणजेच ज्या ज्या बियांचे 2 समान भाग होतात त्याला द्विदल बिया म्हणतात आणि ज्या बियांचे 2 समान भाग होत नाहीत त्या सर्व बिया ह्या एकदल बी असतात. अशा प्रकारची फळं आपल्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ती आपण खातो आणि फळामधून आपल्याला जीवनसत्वे आणि पोषक द्रव्य मिळतात. वनस्पतीची रचना या पाठामध्ये आपण वनस्पतीच्या प्रत्येक अवयवाविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि तुम्हाला याविषयी सर्व मुलांना ही माहिती व्यवस्थित समजली असेल असं मी समजते आणि सर्वांनी याचे परत एकदा वाचन करावे आणि अभ्यासावे आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.